खेळाडू पाहायला मिळत, अमोल पाहायला मिळत नाहीये. मात्र भगवान आणि वसंत ओपनिंगला आले आहेत. अक्षय पाटील मॅन फ्रॉम महाड गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. शेकोटी विजवायचे. अक्षयचा हा बॉल लेग बिफोर विकेटची अपील केली आहे. मात्र अंपायरने अपील फेटाळले. एलबी साठी रिव्ह्यू नाहीये. अक्षय चला मॅचला लगेच स्टार्ट करून घ्या. मुख्य अंपायर सचिन दाभोळकर यांचा इशारा येतोय. हा चेंडू पॅड्स वरती आदळला आणि एक धाव धावून पूर्ण केली आहे. सिंगल्सने पहिले दोनदा चेंडू खेळून काढल्यात भगवान आणि वसंत यांनी. शांत सुरुवात पाहायला मिळते. ज्या प्रकारे सुरुवात केली होती नावंडे टीमने, फक्त षटकार चौकार. हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मात्र तिथे क्षेत्ररक्षक लावला. याला बोलतात ज्या दिशेने क्षेत्ररक्षण लावणं त्या दिशेने गोलंदाजी करणं. फिल्डिंग आणि बॉलर मध्ये कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय, चांगलं कोऑर्डिनेशन. कारण की पॉवर प्लेचे षटक फक्त 2च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. तीन धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. फक्त सिंगलने खेळ होतोय मैदानामध्ये. अक्षयचा बॉल शॉर्ट होता, पुल केलाय. तिथे मात्र काव करण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत फक्त एक धाव. पहिल्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत काय घडतंय? पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात. अक्षय चांगली कामगिरी करतोय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. 4च धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 बॉलमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल अलॉंग द कार्पेट खेळला. तिथे तो कावकोणचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आला, फील्ड केलाय. जय आपल्याला पाहायला मिळतोय. जयच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 5 बॉलवरती 5 धावा खर्च केल्यात. शांत सुरुवात, शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. अशा प्रकारे बॅटिंग तुमच्या टीमला या टुर्नामेंटमधून बाहेर घेऊन जाऊ शकते. कारण की समोर ताकदवर खेळाडूंचा भरणा आहे. बाहुबली जयेश आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. जयेशला जर रोखायचं आहे तर चांगले स्कोर कार्डवर धावा लावाव्या लागतील. 30-35 लावाव्या लागतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल भगवान आणि वसंत यांना. अक्षयचा बॉल यावेळेला अप्रतिम प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक असं बोललं जातं. पॉइंटचा क्षेत्ररक्षक जो असतो, जो सर्वात चांगला क्षेत्ररक्षक असतो, यावेळेला फेकी अक्षयकडून खूप चुकीची पाहायला मिळाली. खूप सुंदर प्रयत्न या पॉइंटच्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. पहिली ओव्हर समाप्त झाली. स्कोर कार्ड धावा लागल्या तर फक्त 7 धावा. बिनबाद 7. ओव्हर टू डीजे. ते काय घडलंय? चेंडू खूप जास्त बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात, वाईटच्या स्वरूपात एक धावा स्कोर कार्ड लागली जाणार. धावा लागला स्कोर कार्ड वरती 8. यस, LK स्टार काल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेतलाय. या वेळेला
चांगला चेंडू पाहायला मिळालाय. सुमितने कमबॅक केलंय. पहिला बॉल वाईड जरूर होता. थोडसा आतमध्ये घेतला चेंडूला. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी. चला थर्ड अंपायर टीव्ही अंपायर आमचे सचिनजी दाभोलकर सर यांना विनंती करतो. सॉरी सचिन सर आतमध्ये थर्ड अंपायर जे आहेत बाला सर यांना विनंती करेल की यायचं आहे लगेच मुख्य स्टेजवरती. 3 रात्रीमध्ये ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं आमच्या घोडलीचे सुपुत्र हॅरी इथे उपस्थित त्यांचे आज अरुण पिंगळे साथ देत आहेत. आज चांगली साथ अरुण दादा यांची पाहायला मिळाली. आज 4 वाजलेत म्हणजे आमच्याकडे हॅरी बोलतात की आज सुद्धा सुट्टी आहे. काल सुद्धा सुट्टी झाली आणि आज सुद्धा सुट्टी आहे कामावरती. हे अण्णांवरचा प्रेम आहे आणि उद्या सुद्धा सुट्टी होईल कारण की उद्या आज 4 वाजलेत तर उद्या 6 जरूर वाजतील आपल्याला. निर्णय अजूनही आलेला नाही आमच्या दिशेने. वाट बघतो आम्ही निर्णयाचे. बॅटिंग टीमने वाईडचा रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड अंपायर अविनाशजी पालंडे यांनी फेअर डिलिव्हरी दिली होती. बाला सालुंके सर आमच्याकडे इशारा देतील. आमच्याकडे त्यांचा निर्णय कळवतील. आजची रात्र फक्त येस थर्ड अंपायरचा डिसिजन आहे. जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आहे तो गृहीत धरण्यात येतोय. फेअर डिलिव्हरी आहे. येस वाईड साठी रिव्ह्यू संपलाय. सुमितचा बॉल बॅटच्या रडार मध्ये त्याला फेकून दिले समोरच्या साइड स्क्रीन वरती. वसंतच्या बॅट मधून आता आलाय संघर्षाचा षटकार. 6 धावा ऑटो डीजे. मधून षटकार आलाय. षटकाराने स्कोर काढून धावा लागला त्या 14 धावा. शॉर्ट बॉल ऑफसाईडच्या दिशेने लॉफ्ट करायचा होता मात्र अलोंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल चेंडूला तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धाव्याने 16 धावा स्कोर काढ होते लागलात. कमबॅक करायला सुरुवात केली आहे फलंदाजी टीमने. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ह्या ओव्हरला जास्तीत जास्त धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 20-25 पर्यंत स्कोर कार्ड न्यावं लागेल. या वेळेला ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पोहोचू शकत नाही. चेंडू त्याच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउंस चेंडू सीमा रेषा पार. चौकार टू डीजे. धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता मात्र 30-35 टोटल 40 टोटल मनामध्ये घेऊन उतरले होते फलंदाजीचे फलंदाज. त्याकडे वाटचाल चालू झाली आहे. पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले. जरूर अक्षयने एकही चौकार खेचून दिला नव्हता मात्र या ओव्हर मध्ये एक चौकार षटकार आला आहे. वसंत या वेळेला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. या चौकारानंतर मात्र कमबॅक केलाय सुमित यांनी. चांगली कामगिरी. डॉट चेंडू आलाय. या डॉट चेंडूने स्कोर कार्ड तिथे स्थिरवलाय. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हर मध्ये 40-45 धावा पोषक ठरू शकतात या मैदानावरती आणि तोच प्रयत्न
बाद 26 धावा स्कोर काढून लागलात वसंत आणि भगवान. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटत होतं शांत खेळ खेळतात, मात्र चांगल्या चेंडूंना सन्मान दिलाय आणि चुकीच्या चेंडूंना उत्तर दिलंय. योग्य उत्तर मैदानात पाहायला मिळतंय. त्यांनी ओळखलंय या खेळपट्टीवरती चेंडू बॅटवरती येतोय. ही खेळपट्टी ज्यांनी बनवलंय कौतुक करावं लागेल. संतोषजी जोरकर आणि संदेश पाटील कौतुक करावं लागेल. बॅटिंग करण्यासाठी पोषक विकेट आहे. गोलंदाजांना थोडा प्रयत्न करावा, जास्त प्रयत्न करावे लागतात, मात्र फलंदाज फुटबॉल सारखा चेंडू बॅटवरती येतो एकदा सेट झाल्यानंतर. स्लॉग ओव्हरसाठी बंटी मैदानात आला. बंटीवरती विश्वास दाखवलाय. बंटी काय करणार आपल्या टीमसाठी, कारनामा करावा लागेल. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 30च्या आतमध्ये रोखायचं असेल, चांगल्या टोटलवरती रोखायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील बंटीला सुद्धा. बंटी टू भगवान. हा बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, फटका बराच वेळ हवेत ते तिथे क्षेत्ररक्षक बॉल खालती आलाय. पहिला फलंदाज बाद झालाय भगवानच्या स्वरूपात. पहिली विकेट जातीय ती फलंदाजी टीमची आणि संधी मिळते डीजे. संधी तो डीजे. नाईट क्रिकेटचं आयोजन छान गाजतोय खालापूर तालुक्यानं. नाजी दादाच्या ग्रुप आनंद स्पर्धेचा घेतान. चौकार षटकारांची होते आतिषबाजी. थँक्यू डीजे अभय. आज मात्र बरेचसे आपल्याला डीजे ऑपरेटर पाहायला मिळाले. हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्ड वरती लागली जाणार. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नागेश साठी आपली विकेट बहाल केली ती वसंत यांनी. नागेशला ती जबाबदारी घ्यावी लागेल. नागेशचा हा फटका क्रॉस बॅटेड तिथे कॅच खालती. जयेश बाहुबली कॅच सोडणार नाहीये. त्यांच्या हातामध्ये फुटबॉल सुद्धा समावेल एवढे मोठे त्यांचे हात आहेत आणि तो घेतोय जेल. तो डीजे. जर विजय संपादन करायचा आहे जर टीमला तर एका दुसरा मोठा फटका खेचावा लागेल. बॅटिंग साठी आता आलाय बबलू. टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे बबलू पाटील. बबलू आपल्याला पाहायला मिळतं. त्यासारखी कामगिरी करणार का? बंटीचा हा बॉल चांगला लेंथ वरती चेंडू पाहायला मिळाला. अजून एक चेंडू निर्धाव. बंटी विश्वास दाखवतोय निर्धाव चेंडू टाकण्यावरती. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय. त्याचा रिवॉर्ड त्याला मिळत आहे. चेंडू जात आहेत निर्धाव. याच निर्धाव चेंडूंची गरज होती ती महट टीमला. कमबॅक ओव्हर आणि कमबॅक ओव्हर आतापर्यंत पाहायला मिळते बंटीच्या माध्यमातून. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमण करावं लागेल. आपल्या टीमसाठी धावा जमाव्या लागतील त्या फलंदाजी टीमच्या फलंदाजांना.
यावेळेला शॉर्ट बॉल अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय का कोणाचा क्षेत्ररक्षक बॉल वरती येईल फील्ड करेल तोपर्यंत एक तर धाव पाहून पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्नामध्ये इथे काय घडलंय सेफ आहे फलंदाज मात्र इथे काय घडलंय अजून एक धाव चोरण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. अजून एक फलंदाज बाद झालेला फलंदाजी टीमचा पुन्हा एकदा डीजेला मिळते संधी. चेंडू षटकार येणार चौकार येणार की चेंडू जाणार डॉट. बंटी चांगली कामगिरी केली आहे 4 धावा खर्च केल्या त्या ओव्हर मध्ये. तोच बंटी कशा प्रकारे शेवट करणार या ओव्हरचा. नावंडचे प्रेक्षक या वेळेला शेवटच्या बॉल होती पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार का चेंडू पर्यंत हो पोहोचलाय जय. शेवटच्या बॉल वरती सुद्धा मिळते विकेट. 30च्या आतमध्ये ठेवलंय 30 वरतीच रोखून ठेवलंय फलंदाजांना. पहिली इनिंग समाप्त झाली आहे 3 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती धावा लागली. ठेवलं होतं अण्णांची जे स्वप्न होतं नाईट रजनी खेळवण्याचं आपल्या मैदानावरती गोडुलीचं नाव. मात्र यासाठी बरेच प्रयत्न केलेत खूप प्रयत्न केलेत हेमंतने. मागील 4 दिवस 4 रात्र कंटिन्यू 24 तास 24/7 मेहनत करतो हेमंत आणि विराट. त्यांना साथ दिली श्रीदत्त क्रिकेट संघाने. त्या समवेत जे अंपायरचा पॅनल बाळा सालुंके त्यांच्या समवेत अविनाश पालांडे आज सचिनजी दाभोलकर आहेत काल अंकितजी तांबडे होते सर्व आणि पांडे अंपायर सर्वांचंच मी कौतुक करेन. चांगले निर्णय मागील 3 रात्रीमध्ये आपण त्यांच्यामध्ये पाहायला मिळालं. चांगले अंपायरिंग त्या समवेत ज्यांनी विकेट बनवले संतोषजी जोरकर त्यांच्या समवेत संदेश पाटील खूप सुंदर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि मंडप डेकोरेटर लाईटची ज्यांनी अरेंजमेंट केलं ते कृष्णाजी भवरे त्यांचं सुद्धा आम्ही कौतुक करेन. खूप चांगले टुर्नामेंट आपल्या भेटीला आल्या. चेंडू मैदानात द्यायच्यात. सेकंड राऊंडचा दुसरा सामना मैदानात रंगलाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. एका बाजूला आपण बघतोय पलसदरी तर दुसऱ्या बाजूला महड. पहिल्या इनिंग्स मध्ये पलसदरी टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेऊन 18 बॉल मध्ये धावा बनवल्या 30. 18 बॉल मध्ये 31 जर बनवल्या तर महड आणि जर रोखल्या तर पलसदरी टीम खेळणार नावंडे टीम सोबत क्वार्टर फायनल. तिथून एक संघ पोहोचणार टॉप 5 मध्ये. हरिदास पाटील यांच्या माध्यमातून जयेश पाटील साठी बाहुबलीसाठी 3 षटकारांसाठी लगातार 3 षटकारांसाठी 2000चा कॅश प्राइज आहे. आणि संतोषजी पवार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
खरवाईचे संतोष पवार यांच्या माध्यमातून 500 आणि हरिदासजी पाटील यांच्या माध्यमातून 2000चा कॅश प्राइज आहे. स्ट्राईक एंड वरती महडचा बाहुबली जयेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. कैलास मॅच ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. निर्णायक 18 चेंडू. कैलासचा पहिला बॉल खडे खडे फेकून दिलाय बाहुबलीच्या बॅट मधून. एक बाहुबली षटकार. ओव्हर टू डीजे. पवन पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय. एक 500 तर जमा झालेत. तुमच्या 12व्या खेळाडूकडे जमा करा. तो जयेश पाटील साठी फक्त. जयेश वरती असणारं प्रेम महडकरांचा आपल्याला पाहायला मिळतंय. बरेचसे पारितोषिक जयेश वरती लागतात. पहिल्याच बॉल वरती षटकार खेचलाय. हवे होत्या 18 बॉल मध्ये 31. आता 17 बॉल मध्ये 25. अशा प्रकारे जर बॅटिंग केली तर लवकरच सामना खुल्ला करेल जयेश. कैलास साइड चेंज केली आहे मात्र इथे फसवलाय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. पुल अनसक्सेसफुल होता. इथे क्षेत्ररक्षक काय घडतंय. केलीये चुकी. कॅच ड्रॉप केलीये की मॅच ड्रॉप केलीये आणि ह्या चुकीला माफी नाही आणि हारला तर तुमच्या टीमला ट्रॉफी नाही. जयेश पाटील सारख्या एका घातक फलंदाजाला संधी देणं तुमच्या टीमला कधीही घातक ठरू शकतं. या वेळेला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न फसलाय. स्वतःवरती नाराज दिसतोय जयेश. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न फसला. कैलास कमबॅक करावा लागेल. पहिल्या 2 बॉल मध्ये 8 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. हे निर्धाव चेंडू टाकावे लागतील. विकेट मिळवावे लागतील फलंदाजी टीमसाठी. कैलाससाठी हा शॉर्ट बॉल ऑफ साइडच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक लावलाय. डीप पॉइंटचे क्षेत्ररक्षक. चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण झाली आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. असं वाटत होतं प्रत्येक चेंडू सीमारेषा पार मारणार का. तेवढी ताकद तो झोकतोय प्रत्येक फटक्यावरती. हा मिस टाइम शॉट होता. एक जीवदान जरूर मिळाल जयेशला. त्याचा फायदा घ्यावा लागेल. आपल्या टीमला क्वार्टर मध्ये न्यायचा असेल तर त्या संधीचा सोनं करावा लागेल जयेश पाटील यांना. 9 रन स्कोर कार्ड वरती आहेत. माझ्यासमवेत विनय. त्यानंतर KTC लाईव्हची पूर्ण टीम. सर्वांचंच मी कौतुक करेन. मागील 3 दिवस ज्यांचा लाईव्ह प्रेक्षक बघतोय. कॅमेरामॅन असतील. त्यानंतर ऑपरेटर असतील. लाईव्हचे ऑपरेटर. यावेळेला शॉर्ट बॉल अक्षयला आणि षटकार बॉलरला. अक्षयसाठी शॉर्ट बॉल म्हणजे आमंत्रण स्वीकारलंय आणि चेंडूला फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. षटकाराने मात्र आता स्कोर कार्ड धावा लागल्या तर 15 धावा. 15 धावा. 31 मधल्या 15 धावा तर बनवल्यात. आता फक्त 16 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 13 चेंडू. 13 बॉल 16. सामना खुल्ला झालाय. इथून सामना मग टीमच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. कमबॅक करावं लागेल कैलासला. विकेट मिळवावी लागेल या बॉलवरती. ह्या वेळेला काय घडलंय. रनआउटची संधी जरूर निर्माण झाली असती जर लवकर बॉलवरती आला असता खेळाडू. पहिली ओव्हर समाप्त होतीये. 1 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात बिनबाद 16. ओ टू डीजे.
फक्त एकच मिळणार आहे. एका धावेने 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्ट्राईक वरती आल्यात पुन्हा एकदा बाहुबली जयेश पाटील. जेव्हा जेव्हा जयेश पाटील स्ट्राईक एंड वरती येतो खलबली मचवतो पूर्ण मैदानामध्ये. प्रेक्षकांच्या मनाची उत्सुकता वाढवतो. आता काय घडणार मैदानावरती. ज्या प्रकारे भीम वज्र टोळा घेऊन आक्रमण करायचं असं वाटतं. जयेश जेव्हा बॅटिंग करतो बेसबॉल हिट करतो का काय, बेसबॉल सारखा खेळतो तो. नागेश जर मॅच जिंकायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स मिळवाव्या लागतील. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष अण्णांनी ठेवल्या. त्याच माध्यमातून एक खूप सुंदर टुर्नामेंट आपल्या भेटीला आली आहे. त्यांची साथ दिली आहे त्यांच्या पूर्ण परिवाराने आणि श्री दत्त क्रिकेट संघाने. यावेळेला फुल टॉस बॉल जयेशला आणि फुल टोल वसूल केलाय जयेशने. आलाय हा जयेशच्या बॅट मधून एक दिग्ना षटकार. जय महडचा डॉन बॅटिंग करत असताना नागेशचा शॉर्ट बॉल आमंत्रण स्वीकारलंय, चेंडूला फेकून दिलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरतून. अजून एक उत्तुंग षटकार. दोन धावांची गरज आहे. जयसाठी शॉर्ट बॉल पुल केलाय आणि पुल ठरलाय सक्सेसफुल. विजयी धावा जयेश पाटील यांच्या बॅट मधून. सामना 3च बॉल वरती फिनिश केलाय जयेश पाटील याने. महडचा बाहुबली या मॅचचा वेल फिनिशर ठरलाय. यानंतरची मॅच असणारे क्वार्टर फायनलचा महामुकाबला. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. एका बाजूला नावंडे संघ त्यांच्या विपक्ष खेळणार बाहुबली जयेश यांचा महड संघ. लगेच टॉससाठी याचे दोन्ही कर्णधार आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयेश. नो डाऊट 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 दुहेरी धाव. 8 चेंडू आणि 25 धावांची भारदार इनिंग. जयेश पाटील बाहुबली मन जिंकलेत प्रेक्षकांची. आणि पुन्हा एकदा मी डीजे ला आमंत्रित करतो एक सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या.